कुठं प्रकार घडला होता? त्यांच्या घरासमोर बुधवारी. नाही नाही, गाव कोणतं आहे गाव आपलं? बर, काय झालं होतं? मी गेली होती गावात खाली. हां. दळणवळणाची रेसिंग चालू होती. हां. विचारायला गेलते. हां. तिथं मला मारहाण केली. तुला गोष्ट करायला लागलीस म्हणून. कशामुळे मारहाण केली? ती रेसिंग आहे. हां. काही 4-5 जण काय गोष्टी करायला लागलीस तू गावात म्हणून. हां. कोण होतं ते, म्हणजे समोरचं कोण आहे? नंदाचा नवरा. बर. त्यांचा मुलगा रेशन दुकानदार होता. माझी आई रेशन दुकानदाराच्या घरी गेली. ते आईनं विचारलं रेशन का वाटप काय. मग त्यानं आईला मारहाण केली बुधवारी. मारहाण केली. मग
मग मी ठाण्याला गेलतो. मग तिथून वापस आलो. मग दुसऱ्या दिवशी आईला शिव्या घालावून त्याला केले. मग मी गेलो ठाण्याला. तिसऱ्या दिवशी मी अर्ज देऊन आलो. एफ.आय.आर. दाखल करून आलो. असा विषय आईला मारहाण झाली. रेशन दुकान फक्त तुम्ही विचारलं म्हणून मारहाण केली का दुसरं काय? म्हणजे असं आईला माहित, म्हणजे आईला मारलं होतं ना त्याला. मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही केस करायला गेलो. वापस आलो. मग घरी येऊन आम्हाला मारहाण कुत्र्यासारखी केली. एफ.आय.आर. दाखल का केला? कोणाची? ते रेशन दुकानदार. त्यांचं नाव सांगू? रामराव नामदेव राठोड. मग त्यांचा मुलगा ते ना, आणि एक त्यांची मुली, त्यांचं म्हणजे कुटुंब आम्हाला मारहाण केले घरी येऊन. आता आपली मागणी काय? आपल्या मागण्या त्यांचा पैसे रेशन दुकानदार नाही राहावा, आम्हाला नाही भेटावं. मागणी मान्य नाही झाली. आत्महत्या करू, काय बी करू, उपोषणला बसणार. काय प्रकार घडला होता? काय झालं? आमचे घरचे रेशन दुकानदार गावात आहे. बरं. कोणतं गाव आहे? तांबेवाडीला मानतांडा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. तिथे एकच दुकान आहे. बरं. आमच्या घरचे दुकान रेशन घ्यायला म्हणजे आले की नाही विचारायला गेलते. गेल्यावर तू आमचे रेशन दुकानदार विचारून कोण मालकी नाहीस का, असं करून रेशन दुकानदारांनी आणि त्यांच्या बायकोनी त्यांच्या मुलांनी आमच्या घरच्यांना मारले. घरच्यांना मारल्यावर आम्ही गेलो, एफ.आय.आर. दाखल केला. एनसी दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये. आणि परत एनसी दाखल करून आम्ही बसलो. आणि परत त्यांनी काल सकाळी येऊन घरासमोर काट्या, कुऱ्हाडी, दगड घेऊन माझ्या मंडळीला आणि माझ्या मुलाला मारहाण करून पोलीस स्टेशनला जा. आम्ही पोलीस स्टेशन काय करतोय आम्ही बघतो, तू जा. तू कशावर जातो म्हणून माझी गाडी फोडली. ते गाडी म्हणजे फोडल्यावर तुझा जाणार नाही म्हणून गाडी सुद्धा माझी आडवी. आणि असा प्रकार घडलेला आहे. आणि माझ्या जीवाचा धोका आहे आणि माझ्या घरच्या जीवाला धोका आहे. आता आपली मागणी काय? आता मागणी माझी तहसीलदार साहेबाकडे जाणार आहे. मी ऑपरेशन घेणार आहे. 10 दिवसामध्ये दुकानाचं लायसन रद्द करावे आणि अन्यथा दुसऱ्या माणसाला रेशन दुकान द्यावे, नाहीतर आम्ही आमर ऑपरेशन करणार आहे. आणि मला सिक्युरिटी द्यावी. त्यांच्यापासून मला धोका आहे जीवाला. आपलं नाव? माझं नाव रामबाबू चव्हाण, तांबेवाडी तांडा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर, ग्रामपंचायत सदस्य बोलतोय सर. माझ्या घरच्याचं हाल बघा. माझ्या घरच्याचं दोन्ही माझं पोरग तिकडे वॉर्डमध्ये आणि घरचीकडल्या वॉर्डमध्ये एकटा माणूस आहे. मी माझी गाडी सुद्धा मला पोलीस स्टेशनला जाऊ सुद्धा सोडलेली नाही. आणि प्रकार सगळा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पहा आणि मला योग्य ती विनंती आणि योग्य ती मार्गदर्शन द्या. माझं सहकार्य करून कृपा करून हात जोडून विनंती आहे की माझ्यावर दया करा.